ती मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनयनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं आम्ही अजून एकमेकांना नीट ओळखत नाही. ती अजून मला थोडा वेळ भेटणार मग ती काय ते हो नाही सांगणार आहे. असंच व्हायला पाहिजे असंच व्हायला पाहिजे बाळा. हा लागू दे वेळ माझ्यासारखं नका मला वेळच मिळाला नाही नाही तर हे गळ्यात पडलं नसतं. आता पुढे पण तुला माहितीये का काय मी तेव्हाच खुश असेल जेव्हा माझा शो ना खुश असेल. अरे तुझ्या आनंदातच तर माझा आनंद आहे ना. किती प्रेम करतेस ग माझ्या. तुला शंका आहे. अजिबात नाही पण तुला माहिती आहे ना तू फार गोदुली आहेस. हो मला माहितीये. सगळं मला अनुसरून विचार करतेस ना स्वतःचा काहीच नाही. अरे तू आहेस म्हणून तर सगळं आहे ना. ए आणि तुला परत भांडावंसं वाटलं ना तर बिंदास भांड. तुला सांगू तुझी समजूत काढायला ना खरंच खूप मज्जा येते. कमाल तुम्ही बायका म्हणजे ना खरंच कमाल. ए आणि हो त्या भांडणात सुद्धा ना प्रेम असलं पाहिजे. हा प्रेम नाही विसरून जायचं. तुला माहितीये ना मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. तुला माहितीये का सुमित त्या संपतची मला नजर लागली. त्यांनी तुझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीये. आता आरडाओरडा करू नकोस. शांतपणे सँडल काढतोय मी. आरडाओरडा करू नकोस. अरे काढू नकोस खाली जर्म्स आहेत. आगाऊपणा करू नकोस. काय घातलंय. तुटली नाही ना सँडल माझी. आहेत अजून. इथे दुखते का. इथे नाही. आणि इथे. ओके 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 हळू करतो हळू हळू. हव्या आज तू खूप सुंदर दिसतेस. खरं. हो नेहमी दिसतेस ना त्याच्यापेक्षा खूप जास्त सुंदर. इकडे बघ
इकडे बघ. मी रडत नाहीये. बघ बघ इकडे बघ. ए मनिया, रडू नको ना. मी नाही रडत आहे. तू मला सांग, तुला फ्रीडम हवंय ना? हा, स्पेस. तू सांगशील ना ते सगळं मी करेन. तुझं सगळं ऐकेन. तू फक्त मला सांग, मी सगळं करेन. नक्की? हा. बघा. हा. आत्ता माहेरी निघून जा. बरं. जा ना. मजा करते. सॉरी. काय रे, मी सिरियसली बोलते ना, तू मस्करी करू नकोस. हा, तू मला परत सोडून नाही ना जाणार. तुझं मला सोडून गेलास ना तर मी मला नाही माहित मी काय करेन. हे वेडाबाई, तू वेडी आहेस का? हा, मी तुला कधीही सोडून जाणार नाही. प्रॉमिस? तुझी शपथ. हा. तास बघू. थोडं कमी. एक काम कर, आत्ता भांड माझ्याशी. हो. आणि भांडून मी जाऊ कुठे? माझ्या काही मैत्रिणी नाही आहेत शेअरिंग मध्ये राहणाऱ्या. माहेरी जा. नाही, ऐक ना, तू माहेरी जा आणि मग मी येईन तुझी समजूत काढायला. अगं ऐक ना, मी तुझी समजूत काढायला येईन, पण 1-2 दिवस तरी विरघळू नकोस प्लीज. का? म्हणजे तिसरा दिवस मला दारू प्यायला मिळेल ना. गम्मे. तू पण ना. ते पण प्यायची असेल तर स्कॉच प्यायची आणि एकदम थोडीशी. हो, थोडीशीच पिणार आहे. आणि नाही का शाहरुख खान त्या राणी मुखर्जीच्या अपार्टमेंटच्या खाली फुल दारू पिऊन बेवडावून तमाशा करतो. बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना. बेबी, तो शोले होता आणि त्या शाहरुख खान होता. तर तसा जो तमाशा आहे ना, तो मलाही घाला. असलं काही तू करायचं नाही असं. मजा करत होतो ग. तू पण ना यार, मजाची सगळी वाटच लावतो. घे दहीवडा खा. मी बघ. नको तू खा. ठीक आहे, ठीक आहे. कसं झालाय? मस्त. थँक्यू. अरे तू फार मस्त झाला. है ना? मला सांग, तुझी फेवरेट डिश कुठली आहे? मला ना, तू काही जेवण बनवायचा विचार करत नाहीयेस ना? करूही नकोस. मला जे हवंय ते माझं मी बनवेन आणि मीच खाईन. बेबी, हॉटेल टाकूया. तू खाणं बनव, बाकी सगळं मी बघतो. वेटर मॅनेज होती ती मी आणतो कुठं तरी. अरे वेटर ना, हे आपले तिघे आहेत ना. नाही का, ती चांगली मुलं आहेत बिचारी. असं काही नाहीये. मच बेटर. या मच बेटर. बस कर, बस कर. वाव सुमित, मच बेटर. सुमित, हा तू मगाशी म्हणालास ना मी सुंदर दिसतीये. हा. मला डिस्ट्रॅक्ट करायला ना. हो, आय मीन नाही, म्हणजे दोन्ही. पण खरंच काव्या, बस खरंच खूप सुंदर दिसतेस. येस, थँक्यू. मॅडम, पाय कसं आहे? संपत सरांनी काम सांगितलं होतं ना. हो. येस. आता वाटेल बरं. हळू, काही वेळ इथे बस, बरं वाटेल. झालं. मला वाटलं तू फिल्मी स्टाईलनी असं बँडेज बांधशील. बँडेज बांधणे इतकं तुला काही झालंय का? थोडा वेळ इथे बस, बरं वाटेल. यार, व्हॉट अ कोइन्सिडन्स. आज सकाळी राघवला सर्दी झालीये आणि त्याला ताप आलाय आणि आता तुझा पाय मुरगळला. वा. छी, यात काय कोइन्सिडन्स? अगं ते म्हणतात ना,
की दोन मित्रांमध्ये ते काय बॉन्डिंग वगैरे असतं. ए शट अप. ओके तू कॉफी घेणार आहेस का? ओके हो. हा कॉफी प्यायला तू एका पायावर तयार असतेस. नो शुगर. ओके आकांक्षा मॅडम. मॅडम मी सॉरी तिथे 4 चौघात नाव ओरडलो. सॉरी. नो इट्स ओके. इथे भेटायचं ठरलंय. दुसरी जागा सुचली नाही. मंदिर. इट्स ओके. का भेटायचं होतं तुम्हाला? हो ऍक्च्युली कसं सांगू कळत नाहीये. निसंकोचपणे सांगा एकदम. ओके. ऍक्च्युली मॅडम मला सध्या लग्न करायचंच नाहीये. काय झालं? असं अलाउड नसतं का? नाही म्हणजे एकदा नाव नोंदवलं की लग्न करावंच लागतं का? नाही तसं नाहीये पण तुम्हाला घाई होती ना. हो पण म्हणून तुम्ही घाई करू नका ना. म्हणजे काय ना आकांक्षा मॅडम माझं हृदय एवढूच आहे हो आणि गेल्या महिन्याभरातलं ते 3-4 वेळा तुटलंय हो. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन मुलीला भेटायला मी नव्या उत्साहाने तयार होतो पण दरवेळी हार्टब्रेक. त्यामुळे दारू पण किती वाढली हो माझी. काय तुम्ही दारू? हो ना. रोज? नाही रोज नाही ओकेजनली. मग चालेल मला. म्हणजे? अहो म्हणजे मुलींच्या अपेक्षा आजकाल अशाच असतात ना. सांभाळून. ओकेस ना? आय एम फाईन. डोंट वरी. पाय मुरगळलाय. आय एम ओके. पाय मुरगळला तरी सुद्धा तू एवढे हिल्स वर फिरतेस. एक काम कर तू हिल्स काढ आणि नको खाली जम्प्स आहेत. जम्प्स? हो जम्प्स. म्हणून पाय मुरगळला तरी मी हिल्स घातलेत. हे थँक्स फॉर आस्किंग. बाय द वे मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करते. आणि तू? मी एनजीओ साठी काम करते. वाव एनजीओ. हो सो ग्रेट. ए तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का? नाही म्हणजे तू नेहमी एवढ्या हिल्स घालतेस? मला ना कधी कधी आश्चर्यच वाटतं की मुली एवढ्या हिल्सवर कशा चालतात. नाही म्हणजे मलाही हिल्स खूप आवडतात पण काय ना तासभर जर हिल्स घातले ना तरी माझे पाय खूप दुखतात. अगं मी हिल्स घालते पण एवढ्या मोठ्या नाही. ते काय ना हा सगळा प्रयत्न चालू आहे कोणाला तरी इम्प्रेस करण्याचा. अच्छा नाईस. काय? नाही म्हणजे तुला बघून किमान मी तरी इम्प्रेस झाले. तू खरंच खूप सुंदर दिसतेस. ते मुलं काय म्हणतात ना फटाका. हा फटाका अगदी तशीच. थँक्यू सो मच. पण ज्याला इम्प्रेस करायचं होतं तो तर माझ्यावर हसत होता. ते हिल्स घातलेत ना पाय मुरगळला म्हणून. खरं तर मी हा जो प्रयत्न करतेय ना तो हास्यास्पद आहे. म्हणजे मला स्वतःवर विश्वास बसत नाहीये की मी हे सगळं करते. म्हणजे तू प्रेमात आहेस? नाही नाही अगं प्रेमात सगळं माप असतं. मुळात तू एवढे प्रयत्न करतेस ना तेच खूप महत्वाचं. तू एक काम तू आहे ना सरळ त्या मुलाकडे जा आणि त्याला सांग की माझं तुझ्यावर खूप प्रेम.
आणि मला नाही वाटत की तो तुला नाही म्हणेल. तो मला नाही नक्की म्हणेल. साहेबांचा प्रेमावर विश्वास नाहीये ना. अरे बापरे. पण अगं प्रेमात पडायला प्रेमावर विश्वास असावा लागत नाही. आपण त्यात आपोआप पडतो. आणि जास्तीत जास्त काय करेल, नकार देईल ना. नकाराची भीती नाहीये मला. हो तर मला मिळणारच आहे. आय एम प्रिपेअर्ड फॉर दॅट. मला भीती आहे माझा बेस्ट फ्रेंड गमावण्याची. ए तू तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात आहेस? तुला मी मूर्ख वाटत असेल ना ग? म्हणजे बघ ना, आपण एकमेकांना ओळखत पण आणि मी तुला सगळं सांगत सुटली आहे. अगं अजिबात नाही. उलट अशा गोष्टी आपण जवळच्या लोकांकडे नाही बोलत. कधी कधी अनोळखी लोकांसमोर आपण आपलं मन मोकळं करतो. तुला मी माझ्याबद्दल काही सांगू का? म्हणजे तुला थोडं कमी नको. मग आपली ओळख होईल आणि तुझ्याकडे मला माझं मन मोकळं करता येणार नाही. ठीक आहे. पण हो, नेक्स्ट टाइम जर असं पाय मुरगळला ना तर मला नक्की आवाज दे. मी तुझ्यासाठी नक्की धावत येईल. नक्की. चल मी आता निघते. मला ऑलरेडी लेट झालंय. ते काय ना, ज्याच्या मी प्रेमात आहे ना त्या माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे उद्या. ओके, मस्त सेलिब्रेट कर त्याचा बर्थडे. आणि हो, त्याला माझ्याकडून नक्की विश कर. नक्की. चल बाय बाय. बाय. माझ्या तर काहीच अपेक्षा नाहीये. तो काहीच अपेक्षा नाहीये? नाही ना. मला कुठलीही सरळ साधी मुलगी चालेल. कुठलीही चालेल? हो. आमच्या मंडळातली चालेल? मंडळातली? हो हो चालेल ना. चालेल. कोण आहे त्यांचं नाव ना? हा बोला ना. आकांक्षा. आकांक्षा मॅडम. मॅडम तुम्ही? सर, आय रिअली लव्ह यू सर. मॅडम. सर. मॅडम. आकांक्षा. विनय. कांक्षा. विनू. शा. वी. फॅमिलीच काय, आमच्या पूर्ण गावाला काही अपेक्षा. मॅडम. आकांक्षा मॅडम. 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 काय झालं तुम्हाला? काही नाही, काही नाही. आखडी येते का? नाही नाही, एव्हरीथिंग इज ओके. हा ओकेच मॅडम. ओके ओके. सॉरी. हा ओके. लोक जमवली तेवढ्यात. हो सॉरी. एवढी लोक आली कुठून तेच कळलं. हा तर मी माझं काम नीट करत नाहीये हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलंय का? नाही हो, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मॅडम. काय ना, सध्या मी खूप थकलोय हो. सतत रिजेक्शन्स येत आहेत ना. आयुष्यात एकदाच मला सूट घालून रिसेप्शनला उभं राहायचं. सततची रिजेक्शन्स मी सहन नाही करू शकत. म्हणून तुम्हाला जेव्हा एखादी चांगली मुलगी मिळेल ना तेव्हाच मला सांगा. तोपर्यंत आपण थांबूया. आणि मग बाबा? बाबा? माझे बाबा? हो. नाही, अजून त्याचा विचार नाही केलाय मी. समजवीन त्यांना कसं तरी. निघूया.
चालेल. तुम्ही रिक्षा बस मी लोकल. नाही मला काही चालेल. ओके ओके. सॉरी या. इट्स ओके. हाँ हाँ ओके. हाँ हो ठीक आहे चालेल. ओके हाँ हाँ बाय बाय. राघव. काव्याचा फोन आला होता. मी काय करू? अरे ती आपल्या सगळ्यांना तुझ्या कॅफेवर बोलवते. कशाला? अरे उद्या सुमितचा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करू असं म्हणते ती. ए बाबा, मला बरं वाटत नाहीये. केवढी सर्दी झाली आहे बघ. जीव जातोय की काय असं वाटतंय. हो रे, सर्दी खूपच जीव घेणं आजार आहे ना. मग आणि त्यात मी तुला दिलेल्या गोळ्या शेवटच्या. कधीही तुझा जीव जाऊ शकतो. घरच्यांना फोन कर, नातेवाईकांना बोलवून घे. झालं बोलून? तिला सांग घरी आहे. घरी काय ते बोलू. मी आज डान्स क्लासला पण गेलो नाहीये माहितीये. चेंज करायला घे. एवढाही काही मरायला टेकला नाहीयेस.